नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असे थंडीसाठी उष्णता देणारे लाडू। आपण गेलेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ड्रायफ्रुट्स पासून औषध कसं बनवायचं। आता तेच ड्रायफ्रुट्स वापरून आपण या ठिकाणी उडीद डाळीचे मस्त असे लाडू बनवणार आहोत। प्रत्येकाच्या घरामध्ये थंडी चालू झाली की असे लाडू बनवले जातात, काहीतरी पौष्टिक आणि उष्णता शरीराला भेटावी म्हणून। तर मग तेच लाडू आपण घरी बनवणार आहोत आणि खारीक खोबरं घरच्या घरीच दळून कसं घ्यायचंय ते पण सांगणार आहे। बाहेरून दळून आणायची गरज नाही। बऱ्याच लोकांना असं वाटतं खारीक खोबरं घरच्या घरी बारीक कसं करायचं, खूप किचकट वाटतं। तर ते घरी छान असं बारीक बनवायचं आहे। हे पा घरीच बनवलं आहे, मग असं पावडर घरीच कसं करायचं ते पण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत सोबत राहा आणि मस्त छान असे लाडू बनवून तुम्ही पण खा। मग चला आता साहित्य सांगायला सुरुवात करते। तर ही 1 किलो उडीद डाळ आहे, त्याचबरोबर आता बाकीचं सर्व क्वांटिटी किती आहे ते पण सांगणार आहे। तर त्यानंतर आता 1 किलो डाळ म्हटलं की 1 किलो साखर घ्यायची आहे। तर ही उमरावती साखर आहे। त्यानंतर ह्या खारका आहेत, लाल कलरच्या घेतल्या तुम्ही इथे तरी चालतील, ह्या पिवळ्या आहेत। 2 किलो खारीक आहे, 2 किलो खोबरं आहे, 1 बदामाचं पॅकेट आहे, 2 छटाक डिंक आहे। तर डिंक तुम्ही पाव किलो घेतला तरीही चालतो, डिंक जास्त वापरला तरीही चांगला असतो, पण काहींना आवडत नाही डिंक, त्यामुळे इथे मी कमी घेतलाय। आता इथे काजूचं पॅकेट दाखवायचं राहिलं होतं, म्हणजे किराणामध्येच विसरलं म्हणून ते दाखवता नाही आलं, पण काजू पण घातले होते 1 पॅकेट, म्हणजे पाव किलो काजू पाव किलो बदाम। आता हे बघा अशी खारीक छान फोडून घ्यायची आहे, त्यामधल्या बिया काढायच्यात। खोबऱ्याचे पण असे बारीक बारीक चकल्या करून घ्यायच्या, जास्त जाड चकल्या नाही करायच्या। आता काय करायचं, खारीक बिया काढल्यानंतर पण अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे, म्हणजे अजून तिचे बारीक बारीक तुकडे करायचेत आणि नंतरच मग याला वाळवायला न ठेवता डायरेक्ट मिक्सरला फिरवायची। आता डिंक पण असा छान भाजून घ्यायचा आहे, डाग पडेपर्यंत भाजायचा, कच्चा ठेवायचा नाही, कच्चा राहिला की लाडू तुमचे कचकच लागतील, म्हणून छान डाग पडेपर्यंत बराच वेळ भाजायचा आहे। त्यानंतर आता आपण खारीक आणि खोबरं घेतलं होतं, ते खारीक खोबऱ्याचे छान तुकडे करून घेतले होते बारीक बारीक। आता ते तुकडे मिक्सरचं जे छोटं भांडं असतं सर्वात त्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे, कारण ते भांडं धारधार असतं। आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की खारकेने भांड्याचे पाते खराब होतात, पण आपण खारीक फोडल्यानंतर बारीक केली होती त्यामुळे भांडही खराब होत नाही, आणि खोबऱ्याचे पण छान बारीक स्लायसेस केलत्या त्यामुळे भांड्याला काही त्रास होणार नाही, बिनधास्त तुम्ही काढू शकता। आणि खोबऱ्याचे मोठे तुकडे करायचे नाही, बारीक बारीक स्लायसेस करायच्या, किंवा मग खिसून घेतलं तरीही चालतं। आता हे छान बारीक दळून घेतलेलं आहे मिक्सरला, बाहेरून दळून आणायची गरज नाही। घरच्या घरी छान बारीक पावडर आपल्याला खारकेचं आणि खोबऱ्याचं बनवता येतं। आता तुम्हाला जर इथे खारकेचं किचकटच वाटलं काम, तर तुम्हाला डायरेक्ट दुकानावरती खारकेचं पावडर पण भेटतं। आता जे 1 किलो डाळ घेतली होती उडदाची, ती मी स्वच्छ धुवून घेतली। तुम्हाला जर धुवायची नसेल तर तुम्ही ती कपड्याने पुसून पण घेऊ शकता। आता डाळ छान कडकडीत वाळून घेतली 1-2 दिवस, ती आता कढईमध्ये भाजण्यासाठी घातली आहे। आता डाळ इथे किती भाजायची, तर डाळ ही जर कमी भाजली, तुमच्याकडून कमी भाजण्यात आलं की जे उडदाचे लाडू आहेत ते टाळ्याला चिटकतात कमी भाजल्यामुळे, कारण उडदाची डाळ ही थोडीशी चिकट असती त्यामुळे तिला भरपूर भाजावं लागतं। भरपूर म्हणजे एकदम काळपट पण भाजायची नाही, हे बघा अशा प्रकारे भाजायची। आता ही थंड झाली की आता गिरणीवरून दळून आणायची आहे। हिला घरी फिरवत बसू नका मिक्सरला, कितीही बारीक फिरवायचा प्रयत्न केला तरीही निघत नाही, आणि तुम्हाला वाटत असेल बारीक होतं पण ते कचकच लागतो लाडू, शक्यतो बाहेरूनच दळून आणायची आहे। आता तिकडे डाळ दळून आणलेली आहे आणि इकडे आता पावडर तयार झालेला आहे खारकेचं खोबरेचं। यामध्ये डिंक पण फिरवून घातलाय, तुम्हाला दाखवण्यात आलं नाही, काजू बदाम पण फिरवून घातलेत। आता हे 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारीक आहे, बाकीचं जे 2-2 किलो होतं ते 1-1 किलो औषध बनवलंय, तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ अपलोड केलाय। आता हे 1 किलो दळून आणलेली डाळ घालायची यामध्ये। आता हिला म्हणजे पिठाला भाजण्याची परत गरज नाही, कारण डाळ आपण खूप छान भाजली होती। तसंही पीठ भाजता येत नाही, कारण लगेच कढईच्या तळाशी चिटकतं, म्हणून डाळ शक्यतो छान भाजायची आणि डायरेक्ट आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे।
त्यानंतर घालायची आता इथे उमरावती साखर। आता तुमच्याकडे उमरावती साखर नसेल तर तुम्ही रेग्युलर वापरतात साधी साखर, ती मिक्सरला फिरवून पावडर बनवून घालायची। तीही तुम्हाला म्हणजे काही बऱ्याच जणांना गोड नको वाटतं साखरेचं, तर तुम्ही मग इथे गुळ घालू शकता, पण गुळेपेक्षा ही साखर चांगली असती खायला। बाळांतीन बाईला पण ही साखर देतात। तुम्हाला 1 किलो साखर गोड कमी वाटत असेल तर तुम्ही परत अर्धा किलो साखर घाला, कारण आपण त्यामध्ये 250 ग्रॅम बदाम आणि 250 ग्रॅम काजू घातलेले असतात, म्हणून शक्यतो गोड कमी वाटायला लागतं, म्हणून तुम्ही अजून घातली। तुम्हाला गोड हवं असेल तर अजून साखर घाला, म्हणजे असं करून 1.5 किलो साखर घाला। आता 1 किलो डाळीच्या पिठासाठी आपल्याला इथे 1/2 किलो तूप पुरे होतं, कारण खोबरं पण थोडंसं ऑइल सोडायला लागतं, म्हणजे ते पण ऑइली असतं। पण एखाद्या वेळेस तुम्हाला अजून तुम्ही ड्रायफ्रुट्स घेतलेस इतर कुठले तर मग तो तूप जे आहे ते कमी पडेल, म्हणून शक्यतो तुम्ही मग 700-800 ग्रॅम तूप घाला। भरपूर तूप घातलं की तोंडात लाडू असा गुरमळत नाही, खायला छान वाटतो आणि लगेच खाल्ला जातो। जेव्हा इथे तुपाचं प्रमाण कमी होतं उडदाच्या डाळीच्या लाडूला, तेव्हा लाडू हा तोंडात रेंगळत राहतो, म्हणून काय करायचं, तूप भरपूर घालायचे आणि लाडू बसल इतपत तूप घालायचे। जर लाडू बसतच नसेल तर मग अजून तुम्ही साजूक तूप वितळून घालायचे, डायरेक्ट तूप घालू नका, घट्ट वितळल्यानंतरच तूप घाला सोमक सोमक, म्हणजे लाडू बांधायलाही सोपे जातात। आता तूप मिक्स करायचे, सर्व साहित्य घालायचे आणि छान मिश्रण हाताने चोळून चोळून एकत्रित करायचंय आणि छान मिश्रण एकत्रित केलं एकजीव की आता लाडू बांधून पाहायचा। जर इथे लाडू बसतच नसेल तर थोडंसं तूप वापरा, म्हणजे थोडंसं तूप अजून घाला, तर हे पहा मस्त असे लाडू बांधता येईल। मी जवळजवळ 700 ग्रॅम तूप घातलेलं आहे, तर हे पहा मस्त लाडू बसलेला आहे, म्हणजे तूप छान पडलेलं आहे। तर मस्त असे छान लाडू बांधून घेतलेले आहेत, मोठ्याही आकाराचे नाही आणि एकदम छोटे नाही, मीडियम लाडू बांधून घेतलेत। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्ही कसे करतात ते पण नक्की कमेंटद्वारे कळवा, आणि अजून काही साहित्य घालत असले या लाडूमध्ये तेही तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि मस्त असे लाडू डब्यामध्ये भरून ठेवा, रोज एक एक खात जा। थंडीच्या दिवसामध्ये दिवसभराचं प्रोटीन भेटतच आहे मुलांना, पण थंडीसाठी मस्त असे उष्णता देणारे हे उडदाचे लाडू असतात, कारण उडदाचे लाडू हे थंडीतच का खाल्ले जातात, कारण ते शरीराला उष्णता देतात असं पहिल्यापासून म्हटलं जातं, म्हणूनच उडदाचे लाडू शक्यतो थंडीमध्येच खातात। तर मग एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान चवदार हा लाडू लागतो। आणि लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील। तोपर्यंत बाय बाय।